मी अनिल जगताप। आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे खरीप 2025चा पीक विमा मिळण्यापासून धाराशिव जिल्ह्यातील जी एकूण 14 महसूल मंडळं अर्थात 160 पेक्षा जास्त गावं पीक विमा रक्कम मिळण्यापासून वंचित ठेवली गेली आहेत। त्यासाठी आपण लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याच्या हितासाठी 30 जुलैला दुपारी 11 वाजता धरणे आंदोलन करत आहोत। या आंदोलनात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं हे सांगण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे। तसेच या संदर्भात राज्य सरकारच्या अर्थात कृषी सचिवांच्या नावानं आपापल्या ग्रामपंचायतमधून ठराव घेऊन ते माझ्या व्हॉट्सअप नंबर जो 8010-120-316 आहे यावरती पाठवून द्यावे, जेणेकरून कृषी सचिवाची भेट घेऊन शेतकऱ्याच्या भावना त्यांना समजावून सांगता येतील। गेल्या वर्षी राज्य शासनानं 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली आणि एक नवीन पीक विमा योजना आणली गेली, ज्यात पीक कापणी प्रयोगावर आधारित 50% रक्कम आणि सॅटेलाईटचे जे काही छायाचित्र आले त्यावर आधारित 50% रक्कम दिली गेली। सॅटेलाईटचे जे चित्र आलं त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं गेलं आणि त्यात या 14 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन आल्याचं दाखवलं गेलं। खरं म्हणजे ते कुठल्या पद्धतीनं केलं गेलं, त्याचं तांत्रिक विश्लेषण करणारी समिती कोण आहे, त्याची संस्था कोण आहे याविषयी काहीही माहिती कुठल्याही कार्यालयाकडून दिली जात नाही। मात्र तांत्रिक बाबीचा आधार घेत या 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वंचित ठेवलं गेलेलं आहे। त्यामुळं आता या जुलमी अन्यायाविरुद्ध आपण एकत्रित होऊन लढा दिला पाहिजे। एकीकडं राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडं मी याचिका दाखल केलेली आहे, तिकडे ही बाजू सक्षमपणाने मांडू। त्याचबरोबर आता रस्त्यावरची लढाई देखील आपल्याला करावी लागेल। त्यासाठी 30 तारखेपासून आपण सुरुवात करतोय। त्यानंतरही आपल्याला विमा दिला गेला नाही तर मग आपण रस्ता रोको, मोर्चा, आमरण उपोषण यासारख्या बाबीचा देखील प्रयत्न करणार आहोत, हे देखील आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं सांगू इच्छितो। तसंच केंद्रीय समितीनं 9 तारखेला अर्थात 9 जुलैला निकाल देऊन जे उर्वरित महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळाला 340 कोटी रुपये देण्याचा आदेश दिला होता आणि त्यात स्पष्टपणे असंही नमूद केलं गेलं होतं की ही रक्कम 7 दिवसाच्या आत वाटप करावी। आता 9 तारखेला निर्णय झाला आहे, 9 आणि 7 16 जुलैपर्यंत ही रक्कम पडणं अपेक्षित होतं। आज 19 तारीख आहे, मात्र अद्यापर्यंतही रक्कम कोणाच्याही खात्यावर जमा झाल्याचा मेसेज किंवा कोणीही सांगितलं गेलेलं नाही। आता यात मुख्य अडचण ही येत आहे की पीक विमा 80-110चा फॉर्म्युला असल्यामुळं पीक विमा कंपनी 143 कोटीची रक्कम देणार आहे, उर्वरित रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार आहे आणि दोन्ही एकत्रित रक्कमा मिळून मग शेतकऱ्याला वाटप केल्या जातील। तो वेगसुद्धा वाढवला पाहिजे, त्या शेतकरी बांधवांनासुद्धा विमा मिळाला पाहिजे, हीच आमची प्रामाणिक भावना आहे। येत्या 24 तारखेपासून 29 तारखेपर्यंत या 34 महसूल मंडळामध्ये जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांना भूमिका समजावून सांगून आंदोलन यशस्वी करण्यासाठी, आंदोलन मोठं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। शेतकरी बांधवांना विनंती आहे, मोठ्या संख्येनं आपण सहभागी व्हा। जेवढा दबाव आपण पीक विमा कंपनी असेल, शासन प्रशासनावरती घालाल तेवढी लवकर आपल्याला ही पीक नुकसान भरपाई मिळेल। पीक नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळेपर्यंत त्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणार, हे देखील या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो। ही माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलो।